श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 424। उपशम प्रकरण सर्ग 64। वसिष्ठ पुढे म्हणाले, राघवा, संसार समुद्राच्या पैल तीराला जाऊन पोहोचण्याची युक्ती महात्म्यांच्या सहवासापासून प्राप्त होते. ज्या देशात तत्वज्ञानी पुरुष नसतो आणि जेथे सज्जनांची शीतल छाया नसते, तेथे शहाण्या माणसाने क्षणभर देखील वास्तव्य करू नये. जेथे सज्जनांची स्नेहयुक्त आणि शीतल वचने असतात आणि त्यांच्या स्वरूपानुभवाची उत्तम छाया असते, तेथे जीवाला क्षणात विश्रांती प्राप्त होते. परंतु अशा विश्रांतीच्या अभावी ज्याच्या ठाई थोडीशी विवेकबुद्धी जागृत झाली आहे, अशा बुद्धिमान पुरुषाने महामोह आणि संताप उत्पन्न करणाऱ्या संसार जालामध्ये खुशाल लोळत पडू नये. कारण ह्या जगात आत्मा हाच आपला खरा बंधू आहे. यास्तव विवेकाचा आश्रय करून अज्ञान स्थितीमधून आत्म्याचा उद्धार करावा आणि देहाभिमानाच्या अंकित होऊन त्याला जन्ममरण पंकामध्ये ढकलू नये. बुद्धिमान मनुष्याने हा संसार काय आहे, तो कसा उत्पन्न झाला आहे, त्याचे मूळ काय आहे, तो कशाने क्षीण होईल, अशा प्रश्नांची शास्त्र व सज्जन यांच्या सहाय्याने उकल करावी आणि दृढ प्रयत्नाने सर्व दुःखांचे निर्मूलन करावे. संसार दुःखामध्ये बुडून गेलेल्या आत्म्याचा उद्धार करण्याच्या बाबतीत धन, मित्र, भार्या, बांधव यांचा काहीही उपयोग होत नाही. या जगात मन हाच प्रत्येकाचा नित्याचा सोबती असून विवेकाच्या योगाने मनाला शुद्ध करावे, म्हणजे त्याच्या योगाने आत्म्याचा उद्धार होऊ शकतो. सारांश म्हणजे विवेकापासून उत्पन्न होणारे वैराग्य आणि स्वरूपाभ्यास यांच्या योगाने व तत्वज्ञानाच्या अभ्यासाने भवसागर तरून जाता येतो. ज्याच्याबद्दल जनांकडून नेहमी शोक केला जातो, जो दुष्ट आशांच्या योगाने सदोदित जाळला जातो, अहंकार हेच ज्याचे बंधन स्थान आहे, तृष्णा हीच ज्याला बांधून ठेवणारी शृंखला आहे, मन हाच ज्याचा मद आहे आणि जो जन्मरूपी चिखलामध्ये बुडून गेला आहे, अशा जीवरूपी आत्म्याचा उद्धार करावा. राघवा, आत्मविषयक अज्ञानाचा निराश करून अहंकाराचा अजिबात नायनाट करणे हाच आत्मोद्धाराचा एकमेव उपाय आहे. मनोजालाला झुगारून देऊन देहाभिमानाचा उच्छेद करणे हाच सन्मार्गाचे आचरण करण्याचा उपाय होय. देह हा काष्ठ व पाषाण यांच्यासारखा जड आहे. ही गोष्ट मनात निरंतर वागवीत जाणे हाच देवदेवेश परमात्म्याचे ज्ञान प्राप्त करण्याचा उपाय होय. चित्तातील अहंकार गलित झाला म्हणजे चैतन्य सूर्याचे दर्शन होते व त्या बोधाचे पर्यवसान अखेरीस ब्रह्मप्राप्तीमध्ये होते. अंधकार नष्ट होताच ज्याप्रमाणे सर्वत्र लख्ख दिसू लागते, त्याप्रमाणे अहंकाराचा निराश होताच स्वयंसिद्ध आत्म्याचा साक्षात्कार होतो. एकदा अहंकार क्षीण झाला म्हणजे जी निरतिशय आनंदाची स्थिती प्राप्त होते, तिचाच अभ्यास करून ती स्थिती आपल्या हृदयात बाणवून घ्यावी. ती स्थिती एखाद्या सागराप्रमाणे परिपूर्ण असून ती केव्हाही इंद्रिय गोचर होऊ शकत नाही आणि जगातील दुसऱ्या कोणत्याही विषयाशी तिची तुलना करता येत नाही. ती स्थिती प्राप्त झाली असता मनुष्याच्या ठायी कोणत्याही दृश्य विषयांसंबंधी आसक्ती उत्पन्न होण्याची शक्यताच उरत नाही. चित प्रकाशरूपी आत्म्याचा अंश आपल्या केवळ स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होऊन तो तुर्यावस्थेप्रत जाऊन पोहोचला म्हणजे जी स्थिती असते, तिच्याशीच या निरतिशयानंदाच्या स्थितीची तुलना होऊ शकते. अर्थात ती स्थिती अनुपमेय आहे. परंतु त्या स्थितीच्या जवळ जर कोणती स्थिती असेल तर ती सुषुप्तीची आहे. कारण तुर्यावस्थेप्रमाणेच सुषुप्तीमध्येही
विक्षेपराहित्य असते आणि विक्षेप दृष्टीने तुर्या वा सुषुप्ती अवस्थांमध्ये महद अंतर आहे. कारण तुर्यावस्था ही पूर्णानंदाची स्थिती असून ती गगनश्रीप्रमाणे विस्तीर्ण आहे. मन, अहंकार इत्यादी उपाधींचा विलय झाल्यावर सर्व भावांच्या अंतर्यामी असलेली जी आनंदाची स्थिती उदय पावते तेच परमेश्वराचे स्वरूप होय. योगाभ्यासाने सिद्ध होणारी ती स्थिती सुषुप्तीप्रमाणे असून ती जीवाच्या अज्ञानजन्य भावनेमुळे दूर झाल्यासारखी आहे. परंतु ती परमश्रेष्ठ स्थिती शब्दात वर्णन करून समजण्यासारखी नाही. रामा, आत्म्याच्या परमार्थ स्वरूपाचे ज्ञान ज्याप्रमाणे स्वानुभवा वाचून होणे शक्य नाही, त्याप्रमाणे ती स्थिती स्वसंवेद्य असल्यामुळे स्वानुभवानेच समजण्यासारखी आहे. राघवा, चित्तातील बाह्य विषयांसंबंधीची आसक्ती काढून टाकून चित्त प्रत्यगात्म स्वरूपामध्ये स्थिर झाले म्हणजे आपणच सर्व चराचराचा आत्मा आहोत, सर्व देवांचे देव आहोत आणि आपले अनंत आत्मतत्वच हे अखिल विश्व आहे असा मनुष्याला अनुभव येतो व तदनंतर सर्व विषय वासनांचा नाश होतो. आत्म्याचा प्रकाश स्फुट होतो व पूर्ण समता अंगी बाणून ब्रह्मानुभवाची स्थिती प्राप्त होते. सारांश म्हणजे त्या परमोच्च ज्ञानस्थितीचे महत्व ब्रह्मदेवादिकांनाही अचिंत्य आहे. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.